400. वाजलेत 11:30 आणि आम्ही पोहोचलो आहोत श्री मुरुडेश्वरा टेम्पल इथे. हा भव्य दिव्य गापुरा बघू शकता आपण. ते मागेच गाडी पार्क केली आहे. सो पार्किंगची पण पूर्ण व्यवस्था आहे इथे, टेन्शन नाही आहे काही. गर्दी अशी इतकी नाही आहे वीकेंड वीकडे असल्यामुळे. ऊपर जाने के लिए टिकट है? ऊपर जाने क्या, ऊपर जाने को ऊपर जाने के लिए टिकट है क्या? अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल. ठीक है, सीधा लाइन का लाइन से. ओके ओके. थँक्यू. तर इथे आहे चप्पल स्टँड. पाय भाजणार आहेत. आणि ते समुद्र बघू शकता. मागेच बीच आहे, मुरुडेश्वरा बीच. शाळांची सहल आली आहे. पहिल्यांदा बघतो बास्केट वगैरे. युरोपियन्स पण आले तिथे मुरुडेश्वरा टेम्पलला. कट्टर हिंदू आहेत. किंवा गापुरा बोलते पण गोपुरा ॲक्च्युली. तर 20 रुपये तिकीट आहे. इथून जाऊ शकतो आपण वर बघायला. आम्ही नंतर जाऊ. आधी जाऊया दर्शन घ्यायला. आधी दर्शन घेऊया. बापरे, मी त्याचा हात पकड हरवेल. मग मी तुमच्या मागेच असणार ना व्हिडिओ काढायला. इथे पण बोटिंग आहे. तर हा आहे गोपुरा. हे आहे मुरुडेश्वरा टेम्पल. चला लवकर. जय हनुमाना, बजरंग बली की जय. जय श्री राम. गोल्डन बकरा बनवलाय फोटो काढायला. निनाद फोन घेऊन पळून जाऊया. निनाद कधी हसते काय निनादकडे बघून. बट वाय शी इज ब्लशिंग. हाँ, आय थिंक उसकी मन्नत पुरी हो गई इथे. मला एखादा चांगला मुलगा म्हणून दे, त्याच्या हातानेच मी फोटो काढून घेईल. निनाद झालं का? घरी जाशील नाही तुझ्यासोबत. झाला. मी एवढं नाही देता ऐकत पण नाही. तिचा अवतार आयुष्याला कंटाळले. अबे चिमण्या आपल्या दिसत पण नाही. लिफ्ट टायमिंग 7 to 12:45. 12:45 किती वाजले? 12 वाजलेत. ते गोपुरावर जाण्यासाठी तिकीट आहेत. ॲडल्टसाठी 20 आणि चिल्ड्रनसाठी 10. गोपुराचा 18वा फ्लोअर आहे. स्कॅफोल्डिंग करून ठेवले म्हणून एवढा क्लिअर व्ह्यू येत नाही आहे. इकडे रथ दिसतोय. इथून कोणता व्ह्यू आहे? अच्छा, बीच व्ह्यू आहे. मावशी फोटो काढतो.
अथांग समुद्र. स्कॅफोल्डिंग लावून ठेवलेला लफडा आता. बहुतेक पेंटिंग करणार आहे त्यासाठी लावतात ते. एक नंबर. झाडं किती नारळाची कुठपर्यंत पण ते डोंगरापर्यंत दिसतात झाडं. कोकणात पण नसतील एवढी. एवढं या साईडला पण आहेत. शेट नजर जाईल तिथपर्यंत आहे. गोपुरावर जाऊन आलो आम्ही. बट व्ह्यू तिथे ब्लॉक्ड आहे बिकॉज स्कॅफोल्डिंग लावली आहे सगळीकडे. आय थिंक पेंटिंगचं वर्क चालू होणार आहे. तर आता मागच्या बाजूला जाऊया. तिकडे शंकराची इथे मूर्ती आहे मोठी, तिकडे जाऊया. उद्या आम्ही ज्या महाबळेश्वर मंदिरात जाणार आहोत, इथल्या महाबळेश्वर म्हणजे आपलं साताऱ्याचं नाही तर इथलं जे महाबळेश्वर आहे त्याच्यामागे एक कथा आहे. त्याला दक्षिण काशी असंही म्हणतात. तर शंकर भगवानांनी रावणावर प्रसन्न होऊन त्याला एक आत्मलिंग दिलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की ही जी पिंड आहे तुला घेऊन जायची आणि तुझ्या लंकेत स्थापन करायची आहे. बट तू रस्त्यात ती मध्ये कुठे ठेवू शकत नाहीस. आणि हे जसं बाकी देवांना कळतं सगळे देव गणपतीकडे धावून जातात की शंकर भगवानांनी रावणाला अशी पिंड दिलेली आहे, काय करायचं. तर गणपती जे आहेत ते एका गुराख्याचा वेश धारण करतात आणि रावणाकडे जातात. आणि रावण थकलेला असतो. लघुशंकेसाठी म्हणून तो ती पिंड त्या गुराख्याला देतो म्हणजे गणपतीला आणि रिक्वेस्ट करतो की थोडा वेळ पकड, मी जाऊन येतो. तर गणपतीला म्हणतात की ठीक आहे तू जा, बट मी 3 वेळा हाक मारेल. तर तिन्ही हाकेत तू आला नाहीस तर मी निघून जाईल. तर रावण गेल्याबरोबर गणपती एकदम हळूहळू हाक मारतात त्यांना आणि ती पिंड ठेवून जातात. रावण जेव्हा परत येतो तर ती पिंड खाली ठेवली असते आणि गणपती तिकडे नसतात. तर रावणाला ती पिंड अजिबात उचलता येत नाही, हलतही नाही ती पिंड आणि ती पिंड अशी जमिनीत धसत जाते आणि पिंडीचा एक तुकडा तिथे पडतो आणि त्या तुकड्याचा आकार गायीच्या कानासारखा असतो. म्हणूनच या जागेचं नाव आहे गोकर्ण. आत्ता आपण थोडं जवळ आलो आहे स्टॅच्यूच्या आणि इथं पण इथे खाली मंदिर आहे वाटतं. खूप चटके बसत आहेत. तर हा आहे पूर्ण व्ह्यू इथला. तिथे असं समुद्र आहे पूर्ण. हा आहे गोपुरा. तर इथं आराम चालू आहे भाविकांचा. त्यांनी थोडा आराम करावा. काय ते शिर्डी म्हणजे काय आहे काय हे म्हणजे काय रील बघत नाही मी. एवढा वेळ नसतो मला रील वगैरे बघण्यात. फक्त बनवतो मी रील. आता भेटू आपण प्रांजलच्या लग्नात डायरेक्ट. 2025 मध्ये ती बोलली आहे जोड्याने येणार मी. तिने नवस केला आता इथे श्री मुरुडेश्वर. माझ्या भावाला सुट्टी असेल तेव्हाच लग्न करणार, बोटिंग करायला. तर इथे राहत आहे आणि इथं माहिती दिली आहे कन्नड भाषेत जे मला समजत नाही. ओके इंग्लिशमध्ये आहे. दिस एन्शियंट पुढे काय दिली दिसत नाही. ब्रह्मरथा ऑफ मातोबार श्री मुरुडेश्वरा टेम्पल इज मोर दॅन 400 years ओल्ड. शाळेची पिकनिक आमच्या वेळेच्या शाळेच्या सहल जायच्या त्या मोस्टली समुद्रकिनारी किंवा अम्युजमेंट पार्कला. पण चांगली गोष्ट आहे जे आपण देवदर्शनासाठी मुलांना आणतो त्यांना थोडा आपल्या पौराणिक कथा समजतात लहानपणापासूनच ज्या की अजून आत्ताच्या पिढीला अजिबात माहीत नाही आहेत. भू कैलासा केव तिकीट आहे काढ मग.
हा आहे मुरुडेश्वरा बीच. आम्ही ते जाणार नाही आहोत कारण खूप जास्त ऊन आहे. सगळे शॉप्स पण आज बंद आहेत, माहीत नाही का. तर जाऊया गाडीकडे सरळ. आणि आता आम्ही जेवायला आलो आहे, तिथे आम्ही रात्री डिनर केलेलं. हे हॉटेल आम्हाला ऑन द वे लागलं, त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे बिकॉज टेस्ट चांगली होती. आणि आता इथून आम्ही स्ट्रेट अवे जाऊ गोकर्णला. गोकर्णला आम्ही स्टे बुक केला आमचा, फॅमस्टेल गोकर्ण म्हणून, जे बीचवर स्टे. सो तिकडे जाऊन आराम करू आणि संध्याकाळी थोडे बीच एक्सप्लोर करू. आणि हा इथला व्ह्यू. या हॉटेलचं नाव आहे ग्रीन पार्क रिव्हर व्ह्यू. एकदम खूप साऱ्या बोट्स दिसत आहेत. मस्तपैकी पोटभर लंच झालंय. जाऊया आता गोकर्णला. थँक्यू.